ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना रामकृष्ण हरी। मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरून आपण गणेश पुराण श्रवण करत आहोत। गणेश पुराण श्रवण करत असताना गणेशाचं महत्त्व वर्णन करणाऱ्या अनेक प्रकारच्या कथा आपण या ठिकाणी ऐकल्यात। गणेशाचा एकाक्षरी मंत्र असेल, दोन अक्षरी मंत्र असेल, षडाक्षरी मंत्र असेल, अष्टाक्षरी मंत्र असेल, अनेक प्रकारचा मंत्रांचा प्रभाव कसा आहे हेही आपण पाहिलं। हे जे गणेश पुराणातल्या कथा आहेत, या सर्व कथा या ब्रह्मदेवानी व्यासांना सांगितल्यात आणि व्यासांनी सूतपुत्रांना सांगितल्यात। सूतपुत्रांनी त्या कथांचं श्रवण केलं आणि गणेशाचं महत्त्व वर्णन करणाऱ्या अशा प्रकारच्या सर्व कथा या निमिषारण्यामध्ये किंवा नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषीमुनींना सांगितलेल्या आहेत। कालच आपण त्या सहस्रार्जुनाला कसं संपवलं त्याचा कथाभाग आपण पाहिला आणि त्यावेळेला परशुरामाने तप केलं, षडाक्षरी मंत्राचा जप केला आणि गणेशाने किंवा गजाननाने त्याला आपल्या हातातला परशु दिला आणि म्हणून तर त्यांचं परशुराम असं नाव पडलं। त्या परशुच्या साह्यानं सहस्रार्जुनाचे 2 हात ठेवून बाकी सगळे हात त्यांनी छाटून टाकले। 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि सर्व दान शेवटी पृथ्वीचं ब्राह्मणांना देऊन टाकलं। व्यासांनी प्रश्न विचारला ब्रह्मदेवांना की परशुरामाने तप कुठे केलं आणि कसं केलं, कोणती जागा होती तप करण्याची। तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, परशुरामाने ज्या ठिकाणी तप केलं ती जागा मयुरेश्वर या ठिकाणची जागा होती। याच ठिकाणी कमलासुराचा शिवनंदन पुत्र म्हणजेच गणपती गजानन याने कमलासुराचा याच ठिकाणी वध केला। आज आपण कथाभाग पाहणार आहोत तो तारकासुराची कथा पाहणार आहोत। तारक नावाचा एक असुर, अत्यंत उन्मत्त, माजलेला। एकतर हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक हे तप करायचे आणि तपाच्या माध्यमातून ते शक्ती मिळवायचे आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव, विष्णू किंवा शिव यांचा आशीर्वाद मिळवायचे आणि मग एकदा का तो आशीर्वाद मिळाला की त्या आशीर्वादाच्या जोरावर आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर या पृथ्वीवरील सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त व्हाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न ते करायचे। हा तारकासुर पण त्याला काही अपवाद नव्हता। तारकासुराने
घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या केलेली आहे. 1000 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली आणि या पृथ्वीवरचं राज्य आपल्याला मिळावं म्हणून तो प्रयत्न करू लागला. ब्रह्मदेवाकडून त्यांनी वर मिळवला की मला अमरत्व प्राप्त झालं पाहिजे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की या जगामध्ये अमरत्व कोणालाच प्राप्त होऊ शकत नाही. जे निर्माण होतं ते नाश पावतं. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू हा ठरलेलाच आहे. तेव्हा या मरणापासून कोणी मुक्त होत नाही. माऊलींनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे, हे घटका यंत्र तसे परब्रह्मेगा. जे निर्माण होतं ते नाश पावतं, जे नाश पावतं ते पुन्हा निर्माण होतं. हे सगळं रहाडगाडगं सतत चालू असतं. भगवान विष्णूंनी त्याची समजूत काढली की तुला संपूर्ण पृथ्वीचं राज्य आणि अमरत्व हे नाही मिळू शकणार. ब्रह्मदेवाचा आशीर्वाद घेऊनसुद्धा ब्रह्मदेवाने सांगितलं की अमरत्व प्रदान नाही करता येत. तुला सामर्थ्य प्राप्त होईल पण अमरत्व नाही. कारण या विश्वामध्ये जी माणसं जन्माला येतात त्यांना कधी ना कधी आपलं जीवन हे संपवावं लागतं. शिवपुत्र किंवा भगवान शंकरांचा पुत्र कार्तिकेय हा जन्माला येईल आणि कार्तिकेय तुझा संहार करेल. एवढं जरी त्याला समजलं असलं तरी तो तारकासूर उन्मत्त झालेला होता. आसुरी प्रवृत्तीचा राक्षस. त्याने या पृथ्वी तलावरील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. सगळे राजे असतील किंवा ऋषीमुनी असतील त्यांना भयंकर तो त्रास देऊ लागला. प्रजेला सांभाळू लागला. प्रजेला तो त्रास देऊ लागला आणि ऋषीमुनींचे आश्रम हे उद्ध्वस्त करू लागला. वर स्वर्गावर सुद्धा त्यांनी चढाई केली आणि इंद्राला दहशत निर्माण करून इंद्राला त्यांनी जिंकून घेतलं. अमरावतीचं राज्य त्यांनी मिळवलं. स्वर्गात असणारे गंधर्व, मेनका, अप्सरा, उर्वशी यांनाही तो त्रास देऊ लागला. इतकंच नाही तर कैलासावर कैलास लोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये आणि विष्णू लोकामध्ये तिन्ही ठिकाणी त्यांनी दहशत निर्माण केली. देवानुसार त्याची भीती वाटू लागली. कारण ब्रह्मदेवाकडनंच त्याला वर मिळालेला होता. त्यामुळे तो उन्मत्त झालेला होता. अशा वेळेला कार्तिकेयाचा जन्म होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ऋषीमुनी जेव्हा साधना करत त्यावेळेला एक आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमधून त्यांना ऐकायला मिळालं की महादेव आणि पार्वती माता यांच्यापासून कार्तिकेयाचा जन्म होईल आणि कार्तिकेय हा तारकासुराचा वध करेल. परंतु महादेव समाधीला बसलेले होते. त्यांना पुत्रप्राप्ती होणार कशी आणि त्यांचा तपभंग करणं हे तर कोणाला शक्य नव्हतं. कारण एकदा जर त्यांचा तपभंग झाला किंवा समाधी त्यांची भंग पावली तर महादेव काय करतील हे सांगता येत नाही. त्यांच्या क्रोधाला सगळ्यांना बळी पाडावा लागेल. म्हणजे ब्रह्मदेवाची आणि विष्णूची सुद्धा त्या ठिकाणी हिंमत झाली नाही. परंतु काहीतरी युक्ती शोधून काढली पाहिजे आणि म्हणून
त्यांनी कामदेवाला समोर आणलं. कामदेवाची प्रार्थना केली. कामदेव म्हणू लागला की महादेवाची समाधी भंग पावणं किंवा भंग करणं हे खूप अवघड काम आहे. कदाचित जर त्यांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला तर मला ते जाळून टाकतील, माझं भस्म करतील. तेव्हा पुन्हा मला जीवन देण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. सर्व देवांनी ते कबूल केलं. आणि मग कामदेव ज्या ठिकाणी महादेव समाधीला बसलेले होते किंवा साधनेला बसले होते त्या ठिकाणी गेले आणि आजूबाजू सगळं वातावरण त्यांनी रम्य अशा प्रकारचं वातावरण करून टाकलं. वसंत ऋतूचं आगमन झालेलं आणलं. थंडगार अशा प्रकारची जलाशय निर्माण केली. थंडगार अशा प्रकारचे जलप्रवाह निर्माण केले. त्या तळ्यांमध्ये किंवा सरोवरांमध्ये सुंदर सुंदर अशा प्रकारची विविध प्रकारची कमलं निर्माण केली. आजूबाजूचं वातावरण सगळं हिरवगार करून टाकलं. आणि वसंत ऋतूचं आगमन त्या ठिकाणी झाल्यामुळं सर्व परिसर हा आनंदमय अशा प्रकारचा होता. कारण ही समाधी भंग पावण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक होत्या. कामदेवाने आपला कामवान काढला आणि तो महादेवाच्या दिशेने सोडला. महादेवाची समाधी भंग पावली. आणि आपली समाधी भंग पावणारा हा कोण म्हणून महादेव अधिक क्रोधी झालेले आहेत, रागावलेले आहेत. त्यांचा राग मात्र आता सहन करणं शक्य नव्हतं. त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्या कामदेवाकडे पाहिलं आणि कामदेवाला जाळून टाकलं. कामदेवाचं भस्म केलं. कामदेवाची पत्नी हिला खूप वाईट वाटलं. कारण कामदेव जर नसेल तर ही सृष्टी पुढे चालणार कशी? कामदेव आहे म्हणून या सृष्टीची निर्मिती होते आहे, मानवाची निर्मिती होते आहे. आणि तो जर नसेल तर हे सगळं राहाडगाडगं एका जागेवर थांबेल. देवांनी कामदेवाच्या पत्नीची समजूत काढली. आणि हे जे कार्य आहे हे मी चांगल्या गोष्टीसाठीच करीत आहोत. कारण यातून महादेव आणि पार्वती माता यांना जेव्हा पुत्रप्राप्ती होईल आणि त्यांना जो मुलगा होईल कार्तिकेय, तो कार्तिकेय त्या तारकासुराचा वध करणार आहे आणि त्याच्याच हातून त्याला मृत्यू येऊ शकतो. आणि म्हणून हे आम्ही सगळं केलं. झालं आता यांची समाधी भंग पावली होती आणि आता हे कैलास पर्वतावर गेले महादेव. त्या ठिकाणी पार्वती माताही आहेत. आणि अनेक दिवस पार्वती माता आणि महादेव एकमेकाच्या सहवासामध्ये राहिले. परंतु अनेक वर्ष झाली तरी त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही. आता काय करावं म्हणून देवांनी अग्नीची प्रार्थना केली. अग्नीने स्त्रीरूप धारण केलं आणि महादेवाची शक्ती ही अग्नीजवळ आलेली आहे. अग्नी नदीच्या पात्रामध्ये गेला. ती शक्ती आपल्या हातामध्ये त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी 6 स्त्रिया प्रगट झाल्या. ती जी शक्ती आहे ती पाण्यामध्ये सोडून दिली. त्या 6ही स्त्रियांनी ती शक्ती प्राशन केली आणि त्यातून एक बालक निर्माण झालं. त्याला 6 मुखं आहेत आणि 12 हात आहेत. अशा प्रकारचं एक कोमल आणि नाजूक तेजस्वी बालक
त्या ठिकाणी प्रगट झालं आणि त्याचंच नाव कार्तिकेय असं आहे. कार्तिकेयाचा जन्म झाला आणि मग कार्तिकेयाचं जे महत्त्वाचं कार्य होतं ते म्हणजे तारकासुराचा वध करणं. कार्तिकेय मोठा मोठा होऊ लागला. अनेक प्रकारच्या शक्ती त्याच्याजवळ येऊ लागल्या आणि आता तो शक्तिवान झालेला आहे, तो बलवान झालेला आहे. आणि त्याचं जे अवतार कार्य तारकासुराला मारणं हे एकच होतं. भगवान विष्णूंनी आपली शक्ती त्याला प्रदान केली, ब्रह्मदेवानी शक्ती प्रदान केली. महादेवानी सांगितलं कार्तिकेयाला की तू गणेशाचं व्रत कर, गणेश तुला प्रसन्न होईल आणि गणेश तुला शक्तीचं वरदान देईल. कार्तिकेयाने अनेक वर्ष गजाननाची किंवा गणेशाची ही साधना केली. गणेशाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याला सांगितलं की तुझ्या ह्या सामर्थ्यामुळं तिन्ही लोकात तुझी कीर्ती पसरेल आणि तिन्ही लोकांचा तू स्वामी होशील. आणि म्हणून कार्तिकेयाचं नाव पुढे कार्तिक स्वामी असं पडलं. पुढे कार्तिकाने किंवा कार्तिक स्वामींनी जेव्हा या सगळ्या शक्ती आपल्याजवळ घेतल्या त्यावेळेला त्यांनी या तारकासुराबरोबर घनघोर अशा प्रकारचं युद्ध केलं आणि तारकासुराचा संहार केला. मी मागेही आपल्याला सांगितलं की ज्या खलप्रवृत्ती असतात या संपवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, सहजासहजी संपत नाहीत. आज समाजामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे. सज्जन शक्ती आणि दुर्जन शक्ती यांचा संघर्ष अनेक दिवस चालू आहे. दुर्जन शक्ती ही बलशाली होते आहे, पण ही दुर्जन शक्ती संपवायची असेल तर आपल्याला सज्जन शक्ती वाढवली पाहिजे. आणि जेव्हा सज्जन शक्ती वाढेल त्यावेळेला दुर्जनांचा प्रभाव आपोआप कमी होईल, खलप्रवृत्ती आपोआप नष्ट होतील आणि पुन्हा एकदा सज्जनांचं राज्य या पृथ्वीतलावर निर्माण होईल. मंडळी, या विविध कथा ऐकत असताना आपण खूप छान प्रतिसाद देत आहात. परत मी आपल्याला सांगेल की आपल्या या कथा ऐकल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स असतील त्यासुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. एक 2-3 भागानंतर आपण गणेश पुराण संपवणार आहोत आणि मग पुढे आणखीन एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. तो नवीन विषय मी पुढच्या भागात आपल्याला नक्की सांगेल. असंच श्रवण करत चला, श्रवण सुखाचा आनंद घेत चला आणि आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा किती मोठ्या आहेत याचा परिचय करून घ्या. असो, सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात् अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांना रामकृष्ण हरी.